नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 10 धडाकेबाज निर्णय। 1 ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर। 30 जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, राज्य मंत्रिमंडळाने पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे 2 न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय आणि पदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे। यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज एकूण 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहे। त्यात 28 जुलैला जॉर्जिया येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे। या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांची उपस्थिती होती। तर बघा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविणार। अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय। एकूण 1902 पुरस्कार दिले जाणार। ग्राम विकास विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 10 जिल्ह्यात उमेद मॉल, जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार। राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार। ग्राम विकास विभाग। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ई-नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी। राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापन होणार। त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता। सरकार, सहकार व पणन विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। विधी व न्याय विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा 2 न्यायालयांची स्थापना। या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी। विधी व न्याय विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, वर्धा जिल्ह्यातील बोर मोठा प्रकल्प तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 231 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता। जलसंपदा विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका आर्वी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी 197 कोटी 27 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता। जलसंपदा विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा, महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता। महसूल विभाग। त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेत्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचे अभिनंदन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर। जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून ग्रँडमास्टर किताब मिळविणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाच्या वतीने लवकरच सन्मान केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत दिली। अवघ्या 19व्या वर्षी दिव्याने अंतिम फेरीत अनुभवी कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या स्पर्धेत दुसऱ्यांदा सहभागी होत तिने यशोशिखर गाठले असून आतापर्यंत विविध स्पर्धात 23 सुवर्ण पदकांसह एकूण सुमारे 35 पदके पटकावली आहेत।